आपल्याला अनेकदा वाटतं की आयुष्य आपल्या नियंत्रणाबाहेर आहे. घटना घडत जातात आणि आपण फक्त प्रतिक्रिया देत राहतो. जणू काही आपण प्रवासी आहोत आणि गाडी कुणीतरी दुसरंच चालवतंय. पण आज आपण एका वेगळ्या विचारावर जरा सखोल चर्चा करणार आहोत. 100 वर्षांपूर्वी फ्लोरेन्स स्कोवेल शिन यांनी त्यांच्या द गेम ऑफ लाईफ अँड हाऊ टू प्ले इट या पुस्तकात एक विचार मांडला होता की आपण या खेळाचे प्रेक्षक नाही तर खेळाडू आहोत. आणि महत्वाचं म्हणजे प्रत्येक खेळाप्रमाणे या खेळाचेही काही नियम आहेत. ते नियम समजले तर आपण प्रवाशाच्या सीटवरून उठून ड्रायव्हरच्या सीटवर बसू शकतो. बरोबर. तर आजची आपली चर्चा याच नियमांवर आहे. आपल्याकडे या पुस्तकाचा सारांश आहे आणि आपला उद्देश हाच आहे की हे नियम उलगडून पाहणे, ते आजही तितकेच लागू पडतात का हे तपासणे आणि ते आपल्या दैनंदिन आयुष्यात कसे वापरायचे हे समजून घेणे. चला तर मग या खेळाची नियमावली पाहूया. नक्कीच. आणि या नियमावलीचा पाया लेखिकेने एका मूलभूत गोष्टीवर ठेवला आहे. आपले विचार, आपले शब्द आणि आपला विश्वास या सगळ्या गोष्टी मिळून आपलं वास्तव घडवतात. चला हेच उलगडून पाहूया. पहिला आणि सर्वात महत्त्वाचा नियम ज्याबद्दल लेखिका बोलतात तो म्हणजे शब्दांची शक्ती. त्यांचं म्हणणं आहे की आपण जे बोलतो तेच आपल्या आयुष्यात आकर्षित करतो. समजा जर कोणी सतत म्हणत असेल, माझ्याकडे कधीच पुरेसे पैसे नसतात, किंवा चांगल्या गोष्टी माझ्यासोबत घडतच नाहीत, हो, तर ते नकळतपणे त्याच परिस्थितीला आपल्या आयुष्यात अधिक घट्ट करत असतात. हे अगदी खरं आहे. आणि यामागे एक प्रकारची ऊर्जा काम करते असं लेखिका म्हणतात. म्हणजे प्रत्येक शब्दाला एक विशिष्ट कंपन, एक व्हायब्रेशन असतं. आता कंपन हा शब्द थोडा आध्यात्मिक वाटू शकतो, पण भावनिक स्थितीवर थेट परिणाम करतात. पॉझिटिव्ह शब्द आपल्याला उत्साही बनवतात, आत्मविश्वास देतात, तर नेगेटिव्ह शब्द चिंता आणि तणाव निर्माण करतात. हीच ती भावनिक ऊर्जा आहे जी बाहेरच्या जगाला प्रतिसाद देते. आणि हे मानसशास्त्राच्या दृष्टीनेही खरं आहे की नाही. आपण जे सतत बोलतो ते आपल्या कन्फर्मेशन बायसला खतपाणी घालतं. म्हणजे आपला मेंदू नकळतपणे त्याच गोष्टी शोधू लागतो ज्या आपल्या बोलण्याला खरं ठरवतील. बरोबर. त्यामुळे माझं नशीब खराब आहे असं म्हटल्यावर आपल्याला सगळीकडे त्याचे पुरावेच दिसू लागतात आणि चांगल्या संधींकडे दुर्लक्ष होतं. अगदी बरोबर मुद्दा मांडला. आपला मेंदू एका पॅटर्नमध्ये काम करतो. आपण त्याला जे पॅटर्न देतो तो तेच पुढे चालवतो. म्हणूनच आपले शब्द जाणीवपूर्वक निवडणं ही पहिली पायरी आहे. नकारात्मक वाक्याऐवजी सकारात्मक वाक्य वापरणं, जसं की चांगल्या संधी माझ्याकडे येत आहेत, किंवा मी समृद्धीसाठी पात्र आहे. हो, यामुळे आपण आपल्या मेंदूला एक नवीन सकारात्मक पॅटर्न देतो. पण इथे एक अडचण आहे. म्हणजे मी तोंडाने तर म्हणू शकेन की मी यशस्वी आहे, पण आतून जर मला तसं वाटत नसेल तर, जर माझ्या मनात खोलवर कुठेतरी शंका असेल तर त्या पोकळ शब्दांचा काय उपयोग? मला वाटतं इथेच विश्वासाचा मुद्दा महत्त्वाचा ठरतो. तुम्ही थेट गाभ्यालाच हात घातला. शब्दांच्या पलीकडचा नियम आहे विश्वासाचा नियम. आपण जे खरं मानतो तेच आपल्यासाठी खरं ठरतं. याचं कारण आपलं अवचेतन मन, आपलं सबकॉन्शियस माइंड. लेखिकेच्या मते हे अवचेतन मन खूप शक्तिशाली आहे. त्याला विनोद कळत नाही किंवा ते तर्क करत नाही. म्हणजे आपलं अवचेतन मन हे का सुपीक जमिनीसारखं आहे. आपण त्या तक्रारीची आणि भीतीची बीजे पेरू शकतो, किंवा मग कृतज्ञतेची आणि विश्वासाची. हो, आणि ती जमीन निवड करत नाही. आपण जे पेरू तेच उगवतं. काय सुंदर उपमा आहे. अगदी तसंच आहे. आपण जे काही वारंवार म्हणतो किंवा विचार करतो ते त्या जमिनीसाठी बी बनतं. जर विश्वास असेल की मला कधीच चांगली नोकरी मिळणार नाही, तर मुलाखतीत आत्मविश्वास कमी होण्यापासून ते संधी न दिसण्यापर्यंत सर्व काही त्या विश्वासाला खरं ठरवण्यासाठी घडायला लागतं. त्यामुळे केवळ वरवरचे शब्द बदलून नाही, तर आपल्या मूळ विश्वासांवर काम करणं गरजेचं आहे. म्हणजे हे शब्द आणि विश्वास मिळून आपल्या ऊर्जेचा एक प्रकारचा प्रवाह तयार करतात. आणि हा प्रवाह जर सकारात्मक असेल तर गोष्टी आपल्या बाजूने घडतात. पण मला वाटतं हा प्रवाह केवळ आपल्यापुरता मर्यादित नाही, तो इतरांशी असलेल्या आपल्या व्यवहारावरही अवलंबून असतो. इथेच पुढचा नियम येतो का? हो, तोच देण्या-घेण्याचा नियम. लेखिका म्हणतात की आयुष्य हे नदीच्या प्रवाहासारखं आहे. वाहणाऱ्या पाणीच ताजं राहतं, साचलेलं पाणी डबकं बनतं. जेव्हा आपण मुक्तपणे देतो, मग ते प्रेम असो, मदत, आदर, ज्ञान किंवा पैसा, तेव्हा आपण प्रवाहाचा भाग बनतो. आणि निसर्गाचा नियम आहे की दिलेली गोष्ट अनेक पटीने वाढून आपल्याकडे परत येते.
पण हा नियम ऐकायला चांगला आहे. व्यवहारात हे कठीण नाही का? समजा माझ्याकडे स्वतःकडेच कमी असेल तर मी दुसऱ्याला काय देणार? ही तर आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास अशी अवस्था होईल. खूप चांगला आणि व्यावहारिक प्रश्न आहे. आणि लेखिका इथे फक्त पैशांबद्दल बोलत नाहीयेत. मुद्दा आहे विपुलतेच्या मानसिकतेचा विरुद्ध कमतरतेच्या मानसिकतेचा. म्हणजे अबंडन्स माइंडसेट विरुद्ध स्केर्सिटी माइंडसेट. जेव्हा आपण माझ्याकडे काहीच नाही या विचारात अडकवतो तेव्हा आपण प्रवाह थांबवतो. पण आपण वेळ देऊ शकतो, चांगलं बोलू शकतो, कोणाला तरी प्रामाणिकपणे मदत करू शकतो. अगदी एक स्मितहास्य देणं हा सुद्धा प्रवाहाचा एक भाग आहे. देण्याने आपण विश्वाला एक संदेश देतो की माझ्याकडे देण्यासाठी काहीतरी आहे. आणि या प्रवाहातील सर्वात मोठा अडथळा म्हणजे भीती. भीती म्हणजे माझं नुकसान होईल, माझ्याकडे कमी पडेल, माझं तर आहे तरी वाईट होईल, ही भावना विश्वासाच्या अगदी विरुद्ध आहे. भीती म्हणजे काहीतरी वाईट घडेल यावर ठेवलेला ठाम विश्वास. बरोबर. भीती हा एक बांधा आहे जो चांगल्या गोष्टींना आपल्यापर्यंत पोहोचू देत नाही. भीती आपल्याला जोखीम घेण्यापासून, प्रेम करण्यापासून, संधी स्वीकारण्यापासून रोखते. आणि लेखिकेच्या मते भीतीवरचा एकमेव उपाय म्हणजे श्रद्धा किंवा विश्वास म्हणजे फेथ. श्रद्धा म्हणजे सर्व काही माझ्या भल्यासाठीच होत आहे यावर ठेवलेला विश्वास, जरी सध्याची परिस्थिती तशी दिसत नसली तरी. म्हणजे प्रत्येक गोष्टीवर नियंत्रण ठेवण्याचा ताण सोडून देणे आणि त्या प्रवाहावर विश्वास ठेवणे. आपल्या शब्दांपासून सुरू झालेला हा प्रवास आपल्या आंतरिक स्थितीपर्यंत म्हणजे भीती आणि श्रद्धेपर्यंत येऊन पोचतो. मग ही आंतरिक स्थिती बदलायची कशी? यासाठी काही साधन आहे का? नक्कीच आहे. आणि ते साधन आपल्या सगळ्यांकडे आहे. आपली कल्पनाशक्ती, इमॅजिनेशन. लेखिका याला मनाची कात्री म्हणजे सिझर्स ऑफ द माइंड असं म्हणतात. त्या म्हणतात की आपण दिवसाभरात आपल्या मनात जी चित्र पाहतो ती काळजीपूर्वक निवडायला हवीत. आपण आपल्या कल्पनाशक्तीचा वापर चिंता करण्यासाठी, वाईट प्रसंग रंगवण्यासाठी करू शकतो. म्हणजे आपण आपल्या मनातल्या निगेटिव्ह फिल्मला कापून तिथे एक नवी पॉझिटिव्ह फिल्म लावू शकतो. अगदी. त्यांची सूचना आहे की आपली ध्येय जणू काही ती आधीच साध्य झाली आहेत अशी कल्पना करायला हवी. मनाला एक स्पष्ट चित्र देणं गरजेचं आहे, कारण आपलं अवचेतन मन वास्तविक अनुभव आणि स्पष्ट कल्पना यातला फरक ओळखू शकत नाही. म्हणूनच जेव्हा एखादा खेळाडू मॅचच्या आधी मनातल्या मनात जिंकल्याची कल्पना करतो तेव्हा त्याचे स्नायू आणि मज्जासंस्था खऱ्या अनुभवाप्रमाणेच प्रतिक्रिया देतात. हीच आहे मनाची कात्री. आपण चिंता कापून टाकायची की यशाचं चित्र कोरायचं हे आपल्या हातात आहे. वाह! आता याला खरा अर्थ प्राप्त झाला. म्हणजे हे केवळ सकारात्मक विचार नाहीत, तर एक प्रकारचं मानसिक ट्रेनिंग आहे. आणि याच सोबत लेखिका एक अतिशय व्यावहारिक सल्ला देतात. तो म्हणजे तक्रार करणे थांबवा आणि कृतज्ञता बाळगा. हो, कारण आपण ज्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करतो ती गोष्ट वाढते. जर आपण सतत आपल्याकडे काय नाही याबद्दल बोलत राहिलो तर ती नसण्याची भावनाच वाढत जाते. या उलट जेव्हा आपण आपल्याकडे असलेल्या गोष्टींसाठी आभार मानतो तेव्हा आपलं लक्ष असण्यावर केंद्रित होतं. कृतज्ञता म्हणजे एक प्रकारे विश्वाला सांगणं की तुम्ही जे दिलं आहे ते मला आवडले आहे, अजून पाठवा. आणि याच आंतरिक शुद्धीकरणातला एक महत्वाचा भाग म्हणजे क्षमा, फॉरगिव्हनेस. हा अनेकांसाठी खूप अवघड विषय असतो. असतोच, कारण आपल्याला वाटतं की क्षमा करून आपण समोरच्याला मोकळं सोडतोय. पण लेखिका म्हणतात जोपर्यंत आपण राग, द्वेष किंवा तिरस्कार मनात ठेवतो तोपर्यंत आपण विष स्वतः पितो आणि समोरच्याने मराव्या अशी अपेक्षा करतो. आपण आपली स्वतःची ऊर्जा त्या नकारात्मक भावनेत अडकवून ठेवतो. माझ्या एका मित्राच्या बाबतीत हे घडलं होतं. त्याने अनेक वर्ष त्याच्या व्यावसायिक भागीदाराबद्दल मनात राग ठेवला होता. त्याचा परिणाम त्याच्या आरोग्यावर आणि नवीन संबंधांवर होत होता. ज्या दिवशी त्याने मनापासून क्षमा केली त्या दिवशी तो म्हणाला की मी त्याला नाही तर स्वतःला बंधनातून मुक्त केलं. हे खूप महत्वाचं आहे. क्षमा करणे म्हणजे समोरच्याची कृती योग्य होती हे मान्य करणे नव्हे, तर त्या घटनेच्या भावनिक ओझ्यातून स्वतःला मुक्त करणे. अगदी. जोपर्यंत आपण कोणाला तरी क्षमा करत नाही तोपर्यंत आपण भावनिकरित्या त्या व्यक्तीशी किंवा घटनेशी जोडलेले राहतो. क्षमा केल्याने आपण ती ऊर्जा मोकळी करतो आणि पुढे जातो. तो आपल्या प्रगतीच्या मार्गातला एक मोठा अडथळा दूर करण्यासारखा आहे. तर योग्य शब्द, दृढ विश्वास, देण्याची वृत्ती, श्रद्धा, सकारात्मक कल्पना, कृतज्ञता आणि क्षमा
या सगळ्या नियमांनी आपण आपलं आंतरिक जग तर सुस्थितीत आणलं, पण केवळ विचार करून किंवा कल्पना करून तर काहीच घडत नाही, बरोबर ना? या आंतरिक तयारीला बाहेरील जगात कृतीची जोड कशी द्यायची? आणि हाच या सगळ्या विचारांचा कळस आहे. हे पुस्तक केवळ विचार करण्याबद्दल नाही, ते योग्य विचारासोबत योग्य कृती करण्याबद्दल आहे. इथेच प्रक्रिया आणि कृतीसंबंधीचे नियम येतात. यातला पहिला नियम मला खूप आवडतो, कारण तो आपल्याला संयम शिकवतो. तो म्हणजे प्रत्येक गोष्टीची एक योग्य वेळ असते, ज्याला दैवी वेळ म्हणजे डिवाइन टायमिंग म्हटलं आहे. आपण बी पेरल्यानंतर दुसऱ्याच दिवशी झाड उगवण्याची अपेक्षा करू शकत नाही, त्याला वेळ लागतो. बरोबर. अधीरपणामुळे नैसर्गिक प्रक्रियेत व्यत्यय येतो. आपण आपले विचार आणि कृती पेरल्यानंतर फळ मिळायला योग्य वेळ यावी लागते, यावर विश्वास ठेवणं महत्वाचं आहे. पण याचा अर्थ आळशीपणे वाट बघत बसणे असा नाही. याचा अर्थ आहे की योग्य कृती करत राहणे आणि वेळेवर विश्वास ठेवणे. पण या वाट पाहण्याच्या काळात मनात खूप चलबिचल होते. हे होईल की नाही, कधी होईल, ही चिंता खूप त्रास देते. आणि म्हणूनच पुढचा नियम आहे परिणामांपासून अलिप्त राहणे, डिटॅच फ्रॉम दी आउटकम. याचा अर्थ ध्येय सोडून देणे असा नाही. याचा अर्थ आहे की आपलं काम पूर्ण निष्ठेने आणि 100% प्रयत्नांनी करा, पण परिणामाची चिंता सोडून द्या. जेव्हा आपण परिणामांना चिकटून राहतो तेव्हा आपल्या मनात भीती आणि तणाव वाढतो. आणि आपण आधीच पाहिलं की भीती हा ऊर्जेच्या प्रवाहातील सर्वात मोठा अडथळा आहे. म्हणजे आपलं काम आहे योग्य कृती करणं आणि बाकी गोष्टी विश्वावर सोडून देणं. ही एक प्रकारची श्रद्धाच आहे, जिच्याबद्दल आपण आधी बोललो. मी माझं सर्वोत्तम काम केलं आहे आणि आता जे काही होईल ते माझ्या भल्यासाठीच असेल, ही भावना. नक्कीच. ही एक प्रकारची शरणागती आहे. यामुळे आपण प्रक्रियेचा आनंद घेऊ शकतो, केवळ परिणामाची वाट बघत बसत नाही. आणि जेव्हा या सगळ्या गोष्टी एकत्र येतात तेव्हा लेखिका म्हणतात की चमत्कार घडतात. या सगळ्या नियमांना एकत्र कसं आणायचं, याचं सार काय आहे? सार अगदी सोपं आहे. जेव्हा योग्य बोलणं, योग्य विचार आणि योग्य कृती या तिन्ही गोष्टी एका रेषेत येतात, तेव्हा तुम्ही विश्वाला एक स्पष्ट आणि शक्तिशाली संदेश पाठवत असता. म्हणजे बघा, केवळ मी श्रीमंत आहे असं म्हणून चालणार नाही. तसा आतून विश्वासही हवा. आणि त्या विश्वासाला धरून योग्य आर्थिक निर्णय घेणं, पैसे वाचवणं किंवा गुंतवणूक करणं अशी ठोस पावलं उचलणंही तितकंच महत्वाचं आहे. म्हणजे विचार, शब्द आणि कृती या तिघांमध्ये सुसंगती हवी. अगदी तसंच. जेव्हा या तिन्ही गोष्टी एकत्र येतात तेव्हा तुम्ही जे बोलता, तेच मानता आणि तेच करता. मग बाहेरील जग त्याला प्रतिसाद देण्यास सुरुवात करतं. संधी दिसू लागतात, योग्य माणसं भेटू लागतात, मार्ग आपोआप सापडू लागतो. महत्वाचं म्हणजे जेव्हा आपण आपल्या आतली ऊर्जा सकारात्मक ठेवतो आणि त्याला कृतीची जोड देतो, तेव्हा बाहेरील जग त्याला प्रतिसाद देतो. तर आजच्या या सखोल चर्चेचा सार हाच आहे की आपण आपल्या आयुष्याचे केवळ प्रवासी नाही तर रचनाकार आहोत. आपण जे विचार करतो, जे बोलतो आणि ज्यावर विश्वास ठेवून कृती करतो, तेच आपलं जग बनतं. आयुष्य काही आपल्यासोबत घडत नाही, तर ते आपल्याद्वारे घडतं. त्यामुळे आपल्या विचारांवर लक्ष ठेवा, आपले शब्द काळजीपूर्वक निवडा, योग्य कृती करा आणि आयुष्याचा हा खेळ नियमासहित भीतीने नाही तर आत्मविश्वासाने खेळा. हे नियम समजून घेणं म्हणजे आपल्या हातात आपल्या आयुष्याचा नकाशा येण्यासारखा आहे. जाता जाता एक विचार सोडून जातो. नक्की. जर आपले शब्दच आपलं वास्तव घडवत असतील, तर असा कोणता एक शब्द किंवा वाक्य आहे जे आपण दिवसभरात न कळतपणे वारंवार वापरतो आणि कदाचित तेच आपल्या आयुष्याच्या खेळाची दिशा ठरवत असेल?